मॉर्निंग सर्वांना अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अधूनमधून. तर आज आहे देवशयनी आषाढी एकादशी. तर आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर 4-5 महिने झाले असतील आम्ही आमच्या बाल्कनीत पारिजातकाचं झाड लावलं होतं आणि त्याला आज शुभ मुहूर्तावर फुलं आलेत. तर म्हटलं आधी त्या पारिजातकाची पूजा करूयात, मग देवपूजा आणि देवाला मग ते वाहूयात. तर आईनी आणि मी पारिजातकाची आता पूजा करणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते. पारिजातक झाडाची पूजा केली, फुलं तोडून घरात आलो आणि आम्ही घरातल्या विठ्ठल रुक्मिणीला पूजायला सुरुवात केली. आमच्याकडे आधी पण विठ्ठल रुक्मिणी होते, पण ते खूप छोटे होते, त्यांना वस्त्र वगैरे घालता येत नव्हते. म्हणून आम्ही आता एकादशी निमित्तच म्हटलं आपण आपल्याला घ्यायचे ते विठ्ठल रुक्मिणी, तर आपण हे एकादशीचं शुभ मुहूर्त समजून ह्याच दिवशी आपण आपल्या घरी विठ्ठल रुक्मिणीची नवीन मूर्ती आणू. सकाळपासून ज्या पारिजातकाच्या फुलांचं कौतुक चाललं होतं, फायनली ते आम्ही देवाला वाहिली आणि पूजा संपन्न केली. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आज ह्यांनी पसायदान आईंसोबत म्हटलं, जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो भूता परस्परे घडो मैत्र जीवाची. तर हा होता आजचा मिनी व्लॉग. आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनलला भरभरून फ्रेंड द्या. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.